नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.3 देअर इज अ होल इन द बकेट या मजेदार कवितेचा अभ्यास करणार आहोत. ही कविता एक विनोदी संभाषणावर आधारित आहे, जिथे हेनरी आणि लिसा नावाचे दोन कॅरेक्टर्स आहेत. त्यांच्या कन्व्हर्सेशनमधून आपल्याला समजतं की कधी सोपी वाटणारी कामं किती कठीण होऊन जातात. आपण ती कठीण कशी करून घेतो ते आपल्याला यांच्या कन्व्हर्सेशनमधून लक्षात येतं. तर चला या सुंदर कवितेचा आनंद घेऊया आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपली पोयम आहे 4.3 देअर इज अ होल इन द बकेट. फर्स्ट स्टन्झा आपला असा आहे. हेनरी सेड, देअर इज अ होल इन द बकेट डिअर लिझा, डिअर लिझा. देअर इज अ होल इन द बकेट डिअर लिझा, देअर इज अ होल. आता हेनरी लिझाला म्हणतो की लिझा बघ या बकेटमध्ये होल. होल म्हणजे काय आहे? छिद्र. आणि या बकेटला छिद्र आहे असंच तो म्हणतो आहे. आणि इथे आपल्याला ना स्टांजामध्ये लाईन्सची रिपिटेशन होताना दिसत आहे. देअर इज अ होल इन द बकेट डिअर लिझा, देअर इज अ होल. म्हणजे इथे फिगर ऑफ स्पीच आपल्याला दिसतो आहे आणि तो आहे रिपिटेशनवाला. देन सेकंड स्टांजामध्ये आहे. आता लिझा म्हणते आहे त्याला, देन फिक्स इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, देन फिक्स इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, फिक्स इट. आता लिझा म्हणते, मग काय झालं, त्याला होल आहे तर फिक्स कर त्याला. ते हेनरीला म्हणते आहे. आता हेनरी पुन्हा तिला विचारतो आहे, विथ व्हॉट शुड आय फिक्स इट डिअर लिझा, डिअर लिझा. विथ व्हॉट शुड आय फिक्स इट डिअर लिझा, विथ व्हॉट. आता तो विचारतोय की मी फिक्स करू, पण कशाने मी फिक्स करू आता त्याला? होल आहे, त्या होलला फिक्स करायचं आहे. तर आता मी काय करणार आहे? तर ते म्हणते आहे, विथ अ स्ट्रॉ डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. विथ स्ट्रॉ डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ स्ट्रॉ. आता इथे स्ट्रॉ आपल्याला माहिती आहे. पण इथे स्ट्रॉचा अर्थ आपण जो स्ट्रॉ म्हणतो आहे, तो स्ट्रॉ नाही होणार. तर स्ट्रॉ म्हणजे शेतीमध्ये ॲग्रीकल्चर प्रोडक्ट्समध्ये आपण जे छोटे-छोटे अ, ज्वारी किंवा गव्हाचे ज्वारीचे जे कणस असतात, त्याच्यामध्ये एक जी स्ट्रॉ असते, तर त्याला स्ट्रॉ असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच्या ज्या कणसाला तिथे त्यांनी तो फिक्स करायचं असं ती म्हणते आहे. तर ते फिक्स कशाने करायचं आहे? ॲग्रीकल्चर जे प्रॉडक्ट आहे स्ट्रॉ, त्याने तू फिक्स कर, असं लिझा त्याला हेनरीला म्हणते आहे. बट द स्ट्रॉ इज टू लाँग डिअर लिझा, डिअर लिझा. द स्ट्रॉ इज टू लाँग डिअर लिझा. आता स्ट्रॉ माहिती आहे, ते खूप लांब आहे. मग आता मी फिक्स तरी कसं करू? आता हा विचारतो आहे हेनरी कोणाला? लिझाला. देन आता लिझा त्यावर रिप्लाय देते. देन कट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. देन कट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, कट इट. आता ती काय म्हणते, मग काय झालं? लाँग असलं तो स्ट्रॉ म्हणजे ते कणिक्स, ते आपली जी काडी आहे, ती लांब आहे, तर काय झालं? त्याला कट कर. सोपं आहे. असं लिझा त्याला आन्सर देते. With what shall I cut it, dear Lisa, dear Lisa? With what shall I cut it, dear Lisa, with what? आता तो पुन्हा विचारतोय हेनरी. आता मी कट कशाने करू, डिअर लिझा? स्ट्रॉ लांब आहे, कट करायचं आहे, पण मी कट कशाने करायचं? तो पुन्हा विचारतो. With an axe, dear Henry, dear Henry, dear Henry, with an axe, dear Henry, an axe. आता ती विचारते. ती त्याला म्हणते, आता कशाने करायचं आहे? ॲक्स म्हणजे जी कुल्हाडी आहे त्याने कट कर आता. एवढं कशाचा विचार करायचा आहे? ॲक्स आहे, त्याने तू कट करून टाक. बट द ॲक्स इज टू डल, डिअर लिझा, डिअर लिझा. द ॲक्स इज टू डल, डिअर लिझा, टू डल. आता तो म्हणतो आहे की डल आहे म्हणजे त्याला धार नाहीये, तर ती व्यवस्थित कट नाही होणार. तर मी कट कशाने करू? पुन्हा हा क्वेशन विचारतोय. इथे येतोय की नाही तुम्हाला मजा या कवितेमध्ये? सिंपल थिंग आहे की त्याला होल आहे, त्याला स्टिक करायचं आहे. पण त्याच्यासाठी तो किती सारे हेनरी लिझाला क्वेशन विचारतो आहे आणि खाली आपल्याला पिक्चरमध्ये दिसतं आहे की हा पुन्हा-पुन्हा क्वेशन विचारल्यामुळे लिझाचा मूड आता चेंज व्हायला लागला आहे. तिला राग यायला लागला आहे आणि ती रागाने अँग्रीली त्याला रिप्लाय देत आहे की डल आहे, तर काय झालं? तू त्याला व्यवस्थित
फिक्स कर, व्यवस्थित धार लाव, असं ती इथे त्याला सजेस्ट करते आहे. नेक्स्ट स्टांजा. देन शार्पन इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. देन शार्पन इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, शार्पन इट. आता ती म्हणते एलिझा त्याला, की ठीक आहे ना, धार नाहीये तर मग काय करायचं? आता त्याला धार लाव, शार्प कर. With what should I sharpen it, dear Lisa, dear Lisa? With what should I sharpen, dear Lisa? With what? आता पुन्हा हेनरी विचारायला लागला, मी कशाने धार लावू त्याला, कशाने शार्प करू, डिअर लिझा? मला शार्प तर करायचं आहे, पण मी कशाने करू? आता पुन्हा ती त्याला रिप्लाय देते, विथ अ स्टोन, डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ अ स्टोन, डिअर हेनरी, डिअर हेनरी, अ स्टोन. आता आपल्याला माहिती आहे कुऱ्हाडीला जर धार लावायची असेल तर दगडावर आपल्याला घासावं लागतं. तर ती लिझा हेनरीला म्हणते आहे, की "कशाने धार लावशी त्याला, कशाने शार्प करशी? स्टोन, दगड घे, त्यावर घास आणि त्याने शार्प कर." आता पुन्हा तो त्यावर काय रिप्लाय देतो बघा. "बट द स्टोन इज टू ड्राय, डिअर लिझा, डिअर लिझा. द स्टोन इज टू ड्राय, डिअर लिझा, टू ड्राय." आता तो म्हणतो, की धार लावायची आहे. तर धार लावताना काय करावं लागतं, की सोबत पाणी असते आणि पाणी थोडंसं त्या दगडावर टाकायचं आणि त्यानी त्याच्यावर ते घासावं लागतं. तर तो काय म्हणतो, की दगड तर खूप ड्राय आहे. आता मी त्याच्यावर धार कशी काय लावणार? आता बघा, छोट्या-छोट्या गोष्टी आहे आणि त्याचं तो उत्तर कसं देतो आहे मजेशीर बघा. पुष्कळदा आपल्या घरातले खूप सारे मंडळी असतात. आपल्याला काही काम करायचं असतं. तर आपल्याला करायचं असते किंवा ते कळत न-कळत आपण अशी उत्तरं देत असतो त्यांना. तर ती त्याच्यातून कशी ह्युमर क्रिएट होते, त्याच्यातून कसा विनोद निर्माण होतो, हे इथे आपल्याला बघायला मिळत आहे. आता पुन्हा त्याला लिझा काय म्हणते, "देन वेट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. देन वेट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, वेट इट." आता कोरडं आहे तर काय झालं? त्याला वेट कर म्हणते, ओलं कर त्या दगडाला. ओलं कशाने करणार? पाण्याने. आता पुन्हा विचारतोय हा, "विथ व्हॉट शुड आय वेट इट डिअर लिझा, डिअर लिझा? विथ व्हॉट शुड आय वेट इट डिअर लिझा? विथ व्हॉट?" आता मी वेट करू म्हणजे कशाने करू त्याला? आता WET वेट म्हणजेच पाण्याने ओलं करणे. तर मग ओलं तर कशाने करू आता? तो विचारतो आहे. आता साधा कॉमन सेन्स आहे. कोणती वस्तू ओली करायची असेल, तर आपल्याला कशाचा यूज करावा लागतो? पाण्याचा. आता ही पुन्हा रागाने त्याला आन्सर देत आहे. विथ वॉटर डिअर हेनरी, विथ हेनरी डिअर हेनरी. विथ वॉटर डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ वॉटर. आता ओलं करशील तर कशाने करशील? पाण्याने करशील. घे पाणी आणि ओलं कर त्याला. But how shall I get it, dear Lisa, dear Lisa? But how shall I get it, dear Lisa? But how? आता तो म्हणतो, मला पाण्याने करायचं आहे आणि पाणी मला कसं काय मिळणार? In the bucket, dear Henry, dear Henry, dear Henry, in the bucket, dear Henry, dear Henry, in the bucket. आता पाणी कशाने आणणार? तू साधंच मला क्वेश्चन विचारतोय. कशाने? तर त्या बकेटनी घे ना. तुझ्याजवळ बकेट आहे. त्या बकेटमध्ये पाणी आण. साधी सोपी गोष्ट आहे. आता त्याच्यावर पुन्हा बघा म्हणजे सुरुवात ज्यानी झाली होती, तीच गोष्ट आता पुन्हा तिथेच येऊन थांबलेली आहे. तर आता हेनरी काय म्हणतो, "बट देअर इज अ होल इन द बकेट, डिअर लिझा, डिअर लिझा. देअर इज अ होल इन द बकेट, डिअर लिझा, देअर इज अ होल." पण बकेटमध्ये तर होल आहे, तर मी पाणी आणणार तरी कसा? म्हणजे सुरुवात कुठून झाली होती आपली? होलपासूनच म्हणजे छिद्रापासून झाली होती. ते छिद्र बुजवण्यासाठी त्यांनी एवढी सारी प्रोसेस करायची होती आणि तरी पाणी कुठून आणायचं होतं? त्या बकेटनीच आणि पाणी तो आणू शकत होतं का? नाही. आली की नाही तुम्हाला मजा ही पोएम रीड करताना? खूप सोपी आणि सिंपल लँग्वेज आहे. मला नाही वाटत इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची डिफिकल्टी असेल. पण तरीही तुम्हाला कुठला स्टांजा कळला नसेल, काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर विचारू शकता. थँक यू.